शुभ सन्मान देखील दरम्यान ते केला जातो। आज त्यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सामन्याला आपण सुरुवात करूया। अतुल पाटील आणि त्यांचा संवेद विकी मडवी ही जोडी ओपनिंगला आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती सूरज केने दरम्यान ते तयार होतात। फर्स्ट ओव्हर सूरज केने सामन्याला सुरुवात करायची असेल विनंती असेल सामन्याला सुरुवात करा। थर्ड क्वालिफायर जो जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये आणि जो हरेल त्या टीमला या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल। आणि याच दरम्यान शुभ आगमन होतं या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला क्रमांक 3 ची ट्रॉफी पुरस्कृत केली असे सन्माननीय देविदासजी पाटील साहेबांचं देखील दरम्यान ते शुभ आगमन झालं। साहेबांचं देखील न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित न्यू आई एकविरा चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल फुल टॉस आणि अगदी असं वाटलं की कॉटन बॉलची शक्यता आहे की काय। प्रयत्न भरपूर चांगला केला होता सूरजने। देविदासजी पाटील साहेबांचं शुभागमन झालं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये क्रमांक 3 ची ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आणि साहेबांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे। साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि अगदी जर आपण पाहिलं तर फटका जर आपण पाहिला जर कदाचित सूरजचा हात नसता लागला तर या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा मिळू शकल्या असत्या कारण मिड ऑफ इनफील्ड मध्ये आहे आणि लॉंग ऑन थोडा वाईडिश आहे। बट सूरजचा हा लाजवाब एफर्ट बॅट्समॅन मिळून त्याने रन्स वाचवले आपल्या टीमसाठी। एक धाव फलकावरती विकी स्लॉक स्वीप खेळायचं होतं पण बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये। डॉट बॉल दरम्यान ते येतो। जय झोटिंग क्रिकेट संघ देवरू पहिल्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणारा संघ कालचा दिवस न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला सुपर 3 मध्ये दाखल होताना दिसला। विकी ऑन साइडला स्ट्रोक आहे गॅप ते आहे फिल्डर पोस्टचा डीप मिड विकेटचा स्क्वेअर लेगला बॉल इथे फील्ड केला जातो आणि तोपर्यंत फक्त मिळेल एक सिंगल। पहिलं षटक जर आपण आतापर्यंत पहिला फुल टॉस होता आणि त्यात नंतर लाइन आणि लेंथ मध्ये चेंजेस झाले आणि धाव फलक आपण पाहतोय फक्त आणि फक्त स्कोर कार्ड वरती 2 धावा। आणि आमच्या सोबत जॉईन देखील झालेत आंबे लोणाड परिसरामधली ही दगदगती तोप योगेशजी पाटील सरांचं आगमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि खऱ्या अर्थाने म्हटलं जातं की या आवाजाविना या विभागामध्ये स्पर्धा होणं अशक्य। स्विंग रमेश डॉट बॉल इथे येतोय कारण बघा जितके चांगले ते समालोचक आहेत तितके चांगले ते मी म्हणेन व्यक्तिमत्व देखील आहेत। बघा माणूस खऱ्या अर्थाने त्याच्या कलेने त्याच्या पैशाने नव्हे तर त्याच्या माणुसकीने ओळखला जातो म्हणून माणुसकी जपा। आणि आज योगेश पाटील सर आमच्या समवेत त्यांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळणारच। स्टेप आउट झाला आणि साऊंड आला बॅट सिगडा मिळेल सफलता। मॅचअप फार इंटरेस्टिंग होतं अतुल आणि सूरज केनेचं पण या बॅटल मध्ये बाजी मारली सूरजने मिळेल सफलता पकली। आता अतुल पाटीलला डगआउटची दिशा इथे दाखवली सूरज केनेने पकला झटका। विकेट मैदानाचा आतमध्ये जाते आणि दुःख मैदानाचा बाहेर देखील काही समर्थकांना होत आहे कारण सापाड संघ देखील एक फेमस टीम आहे
आणि या टीमचे देखील पाठीराखे भरपूर सारे आहेत. आज बाबू मडवी टीम मध्ये नाही आहेत आणि त्यांची अनुपस्थिती देखील थोडी त्रास देत आहे टीम सापाडला. ते देखील एक चांगले खेळाडू आहेत आणि कट्टर समर्थक आहेत सापाड टीमचे. मी पिंटू शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की या पण व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रमांक 3 विघ्नेश पायावरती फुल टॉस होता. यष्टांचा वेध इथे घेतलाय. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ट. धक्का दुसरा. आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 2 विदाउट 2 लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम कुशल अँड श्रीशा 11 सापाड 2 विकेट गेलेत अवघ्या 2 धाव्यांवरती. रुपेशजी जर आपण पाहिले तर मैदानामध्ये खेळ क्रिकेटचा सुरू आहे बट स्कोर कार्ड फुटबॉलचा आहे. 2-2 सध्या घडीला पण अजून देखील 3 ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे. म्हणजे पलटवार होण्याच्या शक्यता देखील आहेत कारण हे सापाडचं क्रिकेट आहे. आणि इथे म्हटलं जातं ना की प्रत्येकी गावच्या मातीमध्ये काहीतरी स्पेशल असतं. तर सापाड गावच्या मातीमध्ये आपण पाकले ना तर लढाऊ वृत्ती आणि माघार न घेणं या गावच्या क्रिकेटमध्ये आहे. आणि पलटवार करण्याचा प्रयत्न त्यांचे देखील येत्या 3 षटकामध्ये नक्कीच असतील. बट त्यांच्या अगेन्स्ट जो संघ खेळतो त्या टीमची चर्चा सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये फार होत आहे. कारण भावाले बी टीम सातत्याने मी या टीम विषयी सांगत असतो की भिवंडी परिसर किंवा भिवंडी परिसराच्या बाहेर जाऊन देखील सातत्याने या नावाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळत आहे. पण सध्याच्या घडीला आपण हे देखील विसरू शकत नाही की टीम सापाड देखील एक चांगली टीम आहे. योगेश पगलास बॉल. योगेशचा स्टेप आउटून खेळायचं होतं विकीला बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल प्रमाणे ते येतो. योगेश भालेकर या आधी देखील आपण पाहिला एक सामना भावाले बी टीम खेळली त्यामध्ये भावाली बी टीमने बाजी मारली आणि त्या विजयाचा शिल्पकार योगेश भालेकरच होता. आणि तोच योगेश भालेकर या सेकंड ओव्हरमध्ये ऑन द विकेट फुल लेंथ लॉफ्टेड ड्राइव्ह हवेमध्ये. फिल्डर त्या रिजन मध्ये नवनाथ थांबले का हा प्रश्न आता निर्माण होतोय कारण नवनाथ ऑलमोस्ट पोहोचले होते. थोडे एफर्ट जर टाकले असते तर कदाचित कॅच देखील होऊ शकली असती बट तसे काही झालं नाहीये. इन बिटवीन रन्स पूर्ण केल्या जातील या 2. आणि योगेश देखील ती चर्चा करतो की कदाचित 2 स्टेप्स अजून घेतले असते तर कॅच होऊ शकले असते. कारण एकंदरीत असं फर्स्ट लुक मध्ये वाटलं की झेल होऊ शकत नाहीये पण जेव्हा नवनाथ आले थांबले तेव्हा असं वाटलं की कॅच होऊ शकली असते. आता फुल लेंथ हेलिकॉप्टर ड्राइव्ह समोरच्या दिशेने लॉंग ऑन द फिल्डर पोहोचतात. बॉल फील्ड इथे केला जातो. एक सिंगल इथे कंप्लीट केली जात आहे आणि धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढत 5 वरती. सध्याच्या घडीला रणगती फार कमी आहे बट रणगतीला आता गती प्रदान करण्याचं कार्य या दोन्ही बॅटर्सला करावं लागेल. अदरवाईज या सामन्यामध्ये जिंकणं किंवा लढत देणं ही गोष्ट थोडी अवघड होऊन जाईल टीम सापाडसाठी. बघा बॉलिंग युनिटमध्ये दम आहे सापाडचा पण फायटिंग टोटल देखील हवंय. आणि दरम्यान क्रॉस लाईन खेळायचा होता. लोबो फुल टॉस होता. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट आला नाहीये. डॉट बॉल प्रमाणे ते येतो. आमचे ऑफिशियल अंपायर्स सध्या सगळीला मैदानाच्या आतमध्ये निरंजन सावंत सर आणि त्याचप्रमाणे रमेश म्हात्रे उर्फ मेक्या दादा आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचप्रमाणे आमचे तिसरे पंच आणि दरम्यान इथे सफलता मिळेल. यष्टांचा वेध घेतला योगेशने. धक्का आता लागला अवघ्या 5 धावेंवरती. हा तिसरा. Hello, check, hello, check.
सागर येतात क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी आणि परिस्थिती देखील जर आपण पाहिली तर टॉप ऑर्डर कोलॅप्स झाला आणि या इनिंगला सावरणं किंवा पुढे नेणं हे कार्य कोण करेल. विकी आहेत मैदानाच्या आतमध्ये, बट होनेस्टली सांगायचं झालं तर मी हे नक्की सांगेल की प्रत्येकी मॅचमध्ये अतुलच खेळेल विकीच खेळेल असं नाही आहे. क्रिकेट इज अ टीम गेम. जे 11चे 11 खेळाडू खेळतात त्यांना त्यांचा बेस्ट द्यायचा आहे, 101% कमिटमेंटने खेळ दाखवायचा आहे. आणि या मॅचमध्ये अतुल पास झाल्यानंतर आतापर्यंत कमबॅक झालाच नाही. अपील यस फिंगर अप लेग बिफोर विकेट, आणखी एक सफलता. आता सध्या सगळीला रन्स आणि विकेट्स मध्ये रेस सुरू आहे. 4 धक्के लागलेत, 5 धावा धाव फलकावरती. न्यू बॅटर इमिजिएटली पाठवा. 5 धावा धाव फलकावरती आणि 5 धाब्यांवरती हे 4 धक्के. सापाड टीम सोबत आपण रेअरली कधीतरी असं पाहत असतो, पण होतं खेळ आहे. एक दिवस तुमचा असेल, एखादा दिवस तुमचा नसेल देखील. एखादी मॅच तुमच्यासाठी चांगली जाऊ शकते तर एखादी नाही देखील जाणार. हॅलो चेक. जरूर या ठिकाणी पाहू शकाल स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या विभागातील एक प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मोहनजी शेलार साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आणि त्यांचा पाहू शकाल आपण या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीला स्वागत आपण करीत आहोत. न्यू आई एकविरा चषक 2000 या 25च्या सोहळ्यामध्ये आई एकविरा आईचं गुणगान गाणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर अनेक संख्येने आज आपल्याला व्यासपीठावरती मान्यवर पाहायला मिळत आहेत. आणि यानंतर मित्रांनो लक्षात सुद्धा पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. तर जय झोटिंग देवरू संघाचा संघटना की आपण रेडी राहायचं आहे आणि सन्माननीय मोहनजी शेलार याचं इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम. आपलं या स्पर्धेच्या वतीनं न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावंत संघाच्या वतीनं ग्रामस्थ मंडळ सावंतच्या वतीनं तुमचं मनपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत. वेलकम. आणि सध्याच्या घडीला आता विकेट्स आणि रन्स लेवल असंच मी म्हणेन अवघ्या 5 धाव्यांवरती हा 5वा धक्का. आणि असा जर खेळ झाला तर ऑलआउटची देखील शक्यता वाटते, कारण 5 धाव्यांवरती 5 धक्के. या सीझन मध्ये याआधी एक गोष्ट आम्ही पाकली की फायनल मॅच मध्ये 16 धावा देखील डिफेंड होतात 4 ओव्हर मध्ये. एका मॅच मध्ये 14 बॅटर 0 वरती आउट देखील होऊ शकतात. ते देखील या सीझन मध्ये आम्ही पाकलं. आणि या मॅच मध्ये देखील आतापर्यंत आपण पाकलं तर 3 बॅटर 0 वरती बाद झालेत. बघा या परिस्थितीत मला हेच सांगावंसं वाटतं की सध्याच्या घडीला क्रीज वरती थांबण्याचा विचार थोडा करायला हवा, कारण असे विकेट जर जातील तर सन्मानजनक टोटल बनवणं देखील अवघड आहे. बट याआधी आपण पाहिलं की आणि सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर जे 11 खेळाडू खेळतात त्यासोबत 12वा आणि त्यानंतर 13वा आहे, 14वा देखील आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेत, कारण 5 धक्के. सपाट टीम एक चांगली टीम आहे, यामध्ये काहीही शंका नाही. बट सध्याच्या घडीला भावाले बी टीम त्यांच्या समोर खडतर प्रश्न ते उभे करत आहे. आणि हा क्लासिकल स्ट्रोक स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट, पॉइंटला बीट केलं. बॉल जातो बॅकवर्ड पॉइंट रिजन, बाउंड्री लाईनचा बाहेर, चौकार. जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग टीमचं देखील आगमन, आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये दाखल होणारा हा पहिला संघ होता. आणि कालचा दिवस आपण पाहिला न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावट टीम आपल्याला सुपर 3 मध्ये दाखल होताना दिसली. स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ आहे, स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला योगेश बॉल फील्ड केला जातोय. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धाव फळकात 10 वरती. अजून देखील या थर्ड ओव्हरमध्ये आता चेंडू शिल्लक आहेत, येणारे 3 चेंडू आणखीन आहेत. आणि एक विनंती असेल की आमच्या समालोचन कक्षासमोर प्लीज थोडी शांतता ठेवा.
धावफलक 10 वरती 1-0. नेक्स्ट बॉल नवनाथ ओव्हर द विकेट. आता पायांवरती टाकला आणि दिशा पाहावी लागेल. दिशा खराब, अतिरिक्त रन निर्माण ते मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता 11 वरती. 5 धक्के लागले सध्या सगळीला. भरपूर सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद YouTube वरती देखील घेतात. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल, कारण स्पर्धा देखील फार मोठी आहे. ग्रामीण क्रिकेटचा हा महासंग्राम आपण पाहतात. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित न्यू आई एकविरा चषक 2025 तिसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा, आणि त्यामध्ये आपण क्वालिफायर 3 भावलेबी अगेन्स्ट सापाड अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल इथे येतोय, कारण पाकले गेले तर ज्याप्रमाणे सापाड टीमने खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये, असं वाटलं देखील नव्हतं की या मॅचमध्ये असं देखील काय होऊ शकतं, बट ते घडलंय. कारण धावफलक 11 आणि धक्के 5 लागलेत. कारण याआधी सापाड टीमने रांजनोली सारख्या एक चांगल्या टीमला पराभूत केले, आणि त्यात नंतर या मॅच मध्ये त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होता. आता हुक केला, बॉल हवे मध्ये डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फुल्डर पोहोचतात. कॅच इथे पकडली जाईल, म्हणजे हा 6वा धक्का अधिकच्या स्वरूपामध्ये लागलाय टीम सापाडला. आकाश पाटील सिनियर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपले देखील हार्दिक स्वागत आहे आकाश. एक पॅशनेट खेळाडू आहे, आणि सुपर 3च्या लढतीमध्ये त्यांचा संघ ऑलरेडी क्वालिफाय आहे, जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग. बट तिसरा संघ कोणता असेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या मॅच मध्ये मिळणार आहे. बघा, आमचा कॉमेंट्री बॉक्स जवळ प्लीज थोडी शांतता ठेवा. आणि सध्या सगळीला शांतता आहे संपूर्ण सापाड टीमचा डगआउट मध्ये, कारण रन्स येत नाहीयेत, त्यासोबत विकेट सातत्याने चाललेत. कारण क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली या पहिल्या सत्रामध्ये. सूरज, त्यानंतर योगेश भालेगड, त्यानंतर थर्ड ओव्हर नवनाथ मुकणे, आउटस्टँडिंग बॉलिंग. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त. 3 ओव्हरमध्ये 11 धक्के लागलेत. 6 टीम सापाड. लास्ट ओव्हर विकास बॉलिंग मार्क वरती तयार होतो. विकास येतो या अंतिम षटकामध्ये. रन जर आपण पाकले तर 11 आहेत. लास्ट ओव्हर मध्ये किती बनवल्या जाऊ शकतात पाहावं लागेल. लास्ट ओव्हर पगलास बॉल, लोबा फुल टॉस, ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला योगेश मिसफील्ड, आणि फार रेअरली कदाचित असं पाहायला मिळतं. योगेशच्या माध्यमातून मिसफील्ड आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थोडा जास्त रिलॅक्स झाला असं वाटलं, कारण या गोष्टी आपण भालेकर कडून फार कमी पाहतो. कौचित होतं आणि होऊ शकतं, खेळ आहे. चौकार येतो. धाव फळक आता 15. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या 17 मध्ये. ओव्हर द विकेट, आणि प्रमाण बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. डॉट बॉल इथे येतो. पहिलं सत्र एकाही ओव्हर मध्ये असं वाटलंच नाही की सापाड टीमचा कमबॅक झालाय, पलटवार झालाय, असं पाहायला मिळालंच नाही. जोही बॉलर आला त्याने डॉमिनेट केलं, विकेट्स काढले, कमी रन्स दिला. त्याच गोष्टी आपल्याला या संपूर्ण इनिंग मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला, आणि दॅट्स वाय स्कोर कार्ड फक्त 15 धक्के 6. आता फुल लेंथ आहे. खोदून काढायचं होतं. हलकीशी अपील देखील झाली, आणि डायरेक्ट हिट साधण्याचा प्रयत्न अपील अजून देखील सुरू. बट तोपर्यंत इन बिटवीन दुसऱ्या धाब्यासाठी देखील बॅटर परतलेत, आणि 2 धावा दरम्यान ते पूर्ण केल्या जातील 22 च्या स्वरूपामध्ये. या 2 धावा, धावफलक 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढता 17 धावा धावफलकावरती.
असून देखील 3 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. ओव्हर द विकेट. आता देखील क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता देखील डॉट बॉल इथे येतो. पहिलं सत्र ज्याप्रमाणे खेळ व्हायला हवं होतं, कारण मिनिमम बघा आपण एक्सपेक्टेशन्स काय ठेवतो की फाईट जरी करायची असली तरी सुद्धा मे बी तुम्हाला 30+ तरी बनवायच्यात, बट तसं काही झालंच नाही. आणि पाकले गेले तर आता रन बॉल देखील बनतील की नाही हा प्रश्न. 17 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल पानवरती टाकायचा होता. आता दिशा खराब आहे डाऊन द लेग साईड. अतिरिक्त रन धावफलक आता 18 आणि चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. येणारे दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणखीन 2 चेंडूमध्ये किती बनतील, कारण 18 तर आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजे हु विल बी द चॅम्पियन या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. फुल लेंथ स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. योगेश भालेकर कॅच ड्रॉप. लॉंग ऑफ वरनं पोहोचला होता चेंडू पर्यंत. रनआउटची देखील शक्यता, बट बॅटर कोणता रनआउट, आणि बॅटर रनआउट झाले. बंटी कॅच जरूर ड्रॉप झाली, बट रनआउटच्या स्वरूपामध्ये. आता हा धक्का लागलाय 7वा. आणि या पहिल्या सत्रामधला शेवटचा बॉल आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर कुणाल. शेवटचा बॉल आहे. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल फुल लेंथ होता. हवा तसा बॅट वरती आला नाहीये. योगेश पोहोचतोय आणि आता देखील मिसफीड झाली आणि आता देखील रन्स पूर्ण केल्या जातील. या 2 पहिल्या सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण बनवल्या गेल्या रन्स 21 बनवला गेला आणि 22 धावांचं लक्ष इथे ठेवलंय कुशल अँड श्रीशा 11 टीम सापाडणे अगेन्स्ट टीम अंतरम एंटरप्राइजेस भावालेबी. धन्यवाद विशाल पाटील. जरूर आपण पाहिलं तर कुठेतरी सामना या स्पर्धेतील क्वार्टर फायनल 3रा, परंतु कुठेतरी एकतर्फा होण्याची दाट शक्यता आहे. परंतु आपण 2 संघांदरम्यान ड्रॉ इथे टाकत आहोत. सन्माननीय माजी उपसरपंच ग्रामपंचायत सावतचे अनिलजी तिसकर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी 2ऱ्या क्रमांकासाठी करंडक लाभलेला आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत. हा ड्रॉ असा असेल मित्रांनो, या 2 पैकी एक चिठ्ठी आपण उचलणार आहोत. ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो न्यू आई एकविरा चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल आणि जी चिठ्ठी खाली राहील तो संघ मात्र चालू सामन्यातील विनर संघाच्या विरोधात सेमीफायनल सामना खेळणार आहे. तर आपण हा ड्रॉ जो आहे तो जय जोटिंग देवरी संघाच्या संघनायकाला उचलण्यासाठी मान देत आहोत. पहा, साफ सुथरा हा ड्रॉ आहे. फेअर क्रिकेट आपल्याला इथे खेळवायचं आहे आणि कुठल्याही संघावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही याची आमची सर्व कमिटी जे मेंबर्स आहेत त्यांनी मात्र या ठिकाणी एक काळजी केलेली आहे. तर बलवंत इथे मात्र ड्रॉ उचलत आहेत. चला, आपली किस्मत आपल्या हातामध्ये आहे. पाहूया. बलवंत दलवीच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ ओपन करतोय. आणि संघाचं नाव आहे जय झोटिंग देवरुंग. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय. म्हणजे सेमीफायनलची लढत असेल. आयोजक संघ न्यू आई एकविरा सावध आणि या चालू सामन्यातील विनर संघामध्ये तुम्हाला सेमीफायनल मॅच पाहायला मिळेल. सो कॉंग्रॅच्युलेशन टीम जय झोटिंग देवरुंग. तुम्हाला अंतिम सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो हॅलो चेक. तुम्ही व्यासपीठावरील हे दृश्य पाहू शकाल. भरपूर संख्येने मात्र मान्यवर व्यासपीठावरती पाहत आहोत. किरोली गावचे समाजसेवक गणेशजी बजाके यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये टॉस विनिंग संघनायकाला CTP देण्यात आलेला आहे आणि त्यांची स्पर्धा सुद्धा तुम्हाला मित्रांनो
पुढील मध्ये पार आपलेल 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 3 दिवसांची ती स्पर्धा असेल आणि सावरदेव देवाच्या नावाने स्पर्धा असेल सावरदेव चषक 2025 त्याच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय मोहनजी शेलार जे याच भागातील प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि लक्ष आपण जर पाहिलं तर फक्त 24 चेंडूंमध्ये 22 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे टीम जेबी स्पोर्ट भावालेला अर्थात जय बजरंग स्पोर्ट भावाले ब सलामीची जोडी पाहू शकाल सूरज केन विथ योगेश भालेकर पारंपरिक ही जोडी पाहतोय आपण सलामी वीरांची आणि अखेर एक छोटस लक्षाचा पाठलाग इथे करायचा आहे आज असं वाटलं की कुशाल स्पोर्ट्स आपण संघाच्या वतीनं मात्र एक चांगली फलंदाजी पाहायला मिळू शकेल परंतु गोलंदाजाच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर कुठेतरी फलंदाजी नांगी टाकली परंतु आज जय बजरंग स्पोर्ट भावाले संघ अथर्व इंटरप्राइजेस या नावाने मात्र संघ स्पर्धेमध्ये उतरलाय आणि जबरदस्त बहारदार कामगिरी या सर्व खेळाडूंची आपण पाहिली षटकाला सुरुवात करतोय सापाडे संघाच्या वतीनं गंधारी दृश्य एन कडून मिस्टर विकी पहिला चेंडू खरा फुलटॉस स्लॉक स्वीप चेंडू चाला डिस्क वेलेच्या दिशेनं आगात सावकाराने केलाय फलंदाज सूरज केनेनं भन्नाट फॉर्म मध्ये आहे सूरज शेनेचा आपण विचार केला तर आणि काय सुरेख स्ट्रोक तिथे मात्र त्याने सजवला जागा सुद्धा चांगली निवडली आणि अखेर गोलंदाज विकीचं स्वागत केलं त्याने सावकारानं फक्त दिशा दाखवण्याची तिथे मात्र गरज होती तिथे दिशा दाखवली कारण पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे दोन शत्रुषक डीप मध्ये आपण पाहतो वाईडिश लॉंग ऑन अँड डीप मिड विकेट आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला स्क्वेअर लेगच्या दिशेनं असं वाटतं की सामना लवकरात लवकर फिनिश होतो की काय परंतु या ठिकाणी जर गोलंदाजानं जर चांगली भेदक मारा जर केला तर आय थिंक इथे सुद्धा मात्र सापाडे संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो वापसी करू शकतो परंतु तशा प्रकारची कामगिरी इथे तुम्हाला करावं लागेल ओ इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची केला कॉन्वेंट आणि फलंदाज बाद झाला सूरज केने सन्माननीय विकी शेठ भंडारी आणि त्याच्या सोबतीला त्यांचे सहकारी सन्माननीय संदेशजी केने यांचं इथे शुभागमन झालेलं आहे विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पाहू शकाल या ठिकाणी विकेटचं पतन 4 धावसंख्येवरती लागणारा हा पहिला धक्का टीम अंतर्व एंटरप्राइजेस भावाले बस संघाला न्यू बॅटर मिस्टर नेट नंबर 3 या आकड्यावरती वेदांतला मात्र या ठिकाणी पाठवलं गेलं या चालू सीझन मधील या विभागामध्ये ही दुसरी स्पर्धा आपण पाहतोय भावाले बस संघ खेळत असताना कारण पहिली स्पर्धा काल भैरवी वालशिंच्या स्पर्धेमध्ये आपण या संघाला पाहिलं परंतु त्या स्पर्धेमध्ये क्वालिफायर मॅचेस मध्ये संघ तो मात्र पराभूत झाला आणि पुन्हा आज क्वालिफायर मॅच इथे मात्र खेळतोय परंतु त्या क्वालिफायर मॅच मध्ये मात्र विजयश्री प्राप्त करतील का हा प्रश्न आता मात्र निर्माण झालेला आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून जय झोटिंग धरून संघ एक्झॅक्टली अंतिम फेरीमध्ये त्या संघाने धडक मारली आणि आयोजक संघ आता मात्र सेमीफायनल मध्ये तुम्हाला पार पडेल चालू सामन्यातील विनर संघाच्या अगेन्स्ट जबरदस्त लेन पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताला गेला अगदी बोगद्यात चेंडू टाकला आणि त्या चेंडूला मात्र वेदांत कुठल्या प्रमाणात सन्मान देऊ शकला नाही खूपच छान चेंडूची लेंथ होती म्हणजे आपण पाहिलं तर सामना 2 तालुक्यांमध्ये सुरू आहे कारण भावाली बस संघ पाहिला तर भिवंडी तालुक्याला बिलॉंग करतो आणि सापाडे संघ आपण जर पाहिला तर कल्याण तालुक्याला बिलॉंग करतोय ओ जबरदस्त फटका इनसाइड आउटचा फटका मिड ऑफ डोक्यावर चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार जबरदस्त टेलिकास्ट एसका एंटरटेनमेंटच्या वतीने मात्र सर्वांचं एंटरटेनमेंट करत असताना पाहू शकाल रिप्ले मध्ये स्टँड अँड डिलिव्हर फोर्स केला अगदी मिड ऑफला बीट केला आणि चेंडू सरळ आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर पाहुण्यांना मात्र त्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी मात्र चेंडू लँडिंग झाला चला चेंडू द्या आपण जास्त वेळ खर्च करू नका कारण यानंतर आपल्याकडे जर जास्त वेळ जर शिल्लक राहिले तर आपण जास्तीत जास्त सामन्याचे षटकांचे सामने आपण पुढील या ठिकाणी खेळू शकतोय 10 फलकावरती धावसंख्या लागला गेला 1 गडी बाद 10 आणि विजयापासून आता मात्र फक्त 12 धाव दूर टीम भावाली ब प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्यामध्ये डील करण्याचा प्रयत्न करतो चेंज ऑफ पेस व्हेरिएशन शेपल होऊन लेग ग्लास करण्याचा प्रयत्न करतो चेंडू त्यांच्या अगदी डोक्यावरून फ्लाय झाला एक योग्य निर्णय पंच रमेश म्हात्रे यांचा आपण पाहत आहोत आज सावंत सर सुद्धा मात्र स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत कारण पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिले तर आय थिंक अजित पुत्रन सर सुद्धा आपण पाहिले स्पर्धेमध्ये
एक लेदरचे जबरदस्त क्रिकेटपटू हो खोदून काढल्या फटक्यात चला अगदी या वाडिश लॉंगॉनला फिल्डर डीप मध्ये उपस्थित आहेत. सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगल धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. जर तुम्ही आयुष्यामध्ये समाधानी असाल तर मात्र तुमचं जीवन सुखरूप होईल आणि जर तुम्ही जास्त धावपल केली तर आय थिंक संकटांना सामोरं जावं लागेल. आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी फ्री माइंड सध्या आपण फलंदाजी पाहत आहोत. कारण योगेशला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाहीये. 2 चेंडू फेस केली सूरज किनीनं त्याच्या बॅटमधून पहिल्या 4 धावा आणि 4 चेंडू फेस केली वेदांतनं त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला आणि वैयक्तिक 7 धावसंख्येवरती केली आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 11 धावा आपण पाहत आहोत. म्हणजे अर्धा टप्पा एका षटकामध्ये पूर्ण केला आणि अर्धा टप्पा आता 3 षटकांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचा आहे. पाहू शकाल अगदी क्लोज पिक्चर दाखवण्याचा प्रयत्न करतायत एसके एंटरटेनमेंट. गोलंदाज सागर पहिला चेंडू चेंज ऑफ स्पेस करण्याचा प्रयत्न केला होता. 3 लेंथ ओळखले आणि चेंडूला पाठवलाय कल्याण पडेगा हायवेच्या दिशेनं मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पहा आज एकूण आपण जर पाहिले तर 8 संघांना मात्र इन्व्हाइट केलं होतं. त्यामध्ये गणेश कुक्षे, जेडी स्पोर्ट उंबाडे, जय बजरंग बाबाले बी, राजनोली, भरोडी, जय महाराष्ट्र भुईरगाव, कुशाल स्पोर्ट सापड आणि त्यापैकी आता 2 संघ मात्र या ठिकाणी क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेन्सिबल क्रिएट तकनीचा बापा डायरेक्टची आवश्यकता. जर एस्टरमध्ये निशाणा साध्य झाला असता तर रायटिंग हो यस स्पर्श झालेला आहे आणि त्यात मात्र वेदांच्या केलीवरती अंत इथे मात्र लागला गेला. आणि पाहू शकाल एसके एंटरटेनमेंटची प्रोप्रायटर मिस्टर किरणजी तळे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे आणि ते सुद्धा मात्र सापड गावालाच बिलॉंग करत आहेत. परंतु त्यांच्या संघाचा थोडंसं पाहिलं तर थोडीशी परिस्थिती नाजूक आहे. आम्ही थोडी म्हणतोय परंतु किरणजी तळे सांगतात की भरपूर परिस्थिती नाजूक आहे. होत असतो क्रिकेटचा खेळ आहे. कारण क्रिकेट असा केलं की तुम्हाला एका क्षणामध्ये राजा बनवेल तर एकाच क्षणात तुम्हाला भिकारी बनवेल. असा क्रिकेटचा खेळ रंग बदलणारा खेळ आणि अखेर 17 आकड्यावरती लागणारा हा दुसरा धक्का आपण पाहिला आणि विजयासाठी आता मात्र फक्त 5 धावांची आवश्यकता. परंतु सापाडे संघाचं मी कौतुक करेन की दिवसभर खेळ त्यांनी चांगला सादर केला. परंतु कुठेतरी शेवटच्या मॅचेस मध्ये मात्र जे त्यांचे निर्णय जे होते त्याची जी प्लॅनिंग होती किरणजी तळी ती चुकीची पाहायला मिळाली आणि इथे मात्र फटका अभेद केला. इथे झेल होण्याची दाट शक्यता आहे परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र तिथे प्रयत्न केला नाहीये. त्यांच्या अगदी भरपूर पुढे चेंडूने मात्र लँड केला. एक धाव तिथे मात्र योगेशच्या बॅटमधून पाहिली आणि अगदी विजयाकडे आता मात्र अग्रक्रमण करत असताना भावाली एक ब्रँड आहे हा संघ. आपण जर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये यांना आपण खेळताना पाहत असतो. मग भिवंडी तालुक्याच्या अगदी बाहेर जाऊन सुद्धा मात्र या संघाने आपल्या नावाचं अधिराज्य गाजवलेला आहे. बोलबाला मात्र आपण पाहत असतो. पुन्हा चेंज ऑफ पेस चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि स्पर्धेच्या बाहेर जात असताना टीम कुशाल स्पोर्ट सापाडे. सो हार्ड लक अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन अंतर्व एंटरप्राइजेस भाबाले ब. आणि या सामन्यातील सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत. लो स्कोरिंग सामना होता आणि त्याचमुळे आपण विचार केला तर या ठिकाणी विचार करतो ज्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये या पायाभरणी मजबूत केली आणि फक्त 2 धावा खर्च करत 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि तो खेळाडू आहे मिस्टर सूरज केने.
चला सूरज आपण या प्रथमतः आपण सामनावीर पुरस्कार देऊ आणि तदनंतर सेमीफायनल सामन्याची नाणेफेकी इथे संपन्न करू. तब्बल एका सामनावीरासाठी 4 पारितोषिक आपण पाहत आहोत. सुंदर ट्रॉफीज आहे, हेड कॅप, स्वीट बॉक्स अँड गिफ्ट हॅम्पर. अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन निवाई एकविरा स्पोर्ट्स सामसकाच्या वतीने पाहत आहोत. मी सन्माननीय मोहनजी शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जे आकर्षक ट्रॉफी आहे ते आपण आपल्या शुभ हस्ते वितरित करा. तदनंतर सन्माननीय विकेश भंडारी, संदेशजी आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते जी हेड कॅप आहे ते आपल्या शुभ हस्ते वितरित करा. तदनंतर सन्माननीय सावतगावचे समाजसेवक देविदाजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याच्या शुभ हस्ते आपण देत आहोत स्वीट बॉक्स. आणि सन्माननीय विकेजी भंडारी यांच्या शुभ हस्ते आपण देऊया गिफ्ट हॅम्पर. सो वेल प्ले सुरेश, तुला पुढील सामन्यासाठी खूप सारा शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. नाणेफेकीसाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करणार आहोत. सेमीफायनल मॅच आहे आणि सन्माननीय संदेशजी खेणे साहेब आपल्यास विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या सोबत जॉईन व्हायचं आहे आणि त्याच्या सोबतीला त्यांचे सहकारी विकेजी भंडारी या आपण या दोन पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. त्यामध्ये कॅप्टन कुल संदेश आज आमच्या सोबतीला असतील आणि हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. दोन्ही संघांच्या माहितीसाठी दोघांना नाणं दाखवतो. एका बाजूला न्यू आई एकविरा चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला GR टेक्चर असं तुम्हाला या ठिकाणी कॉल द्यायचा आहे. आणि कॉल देतात भावाली बसकाचे संगणक. न्यू आई एकविरा चषकाची मागणी केलेली आहे. क्या बात आहे, एकविरा याचं दर्शन घडलं असं म्हणावं लागेल. जरूर जशी टॉसची मागणी होती तोच पुरवठा आलेला आहे. पाहुण्यांचा मी विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती स्थान व्हायचं आहे. पूर्ण दिवसभर तुमचा खेळ चांगला आम्हाला पाहायला आणि एक्झॅक्टली जेव्हा जेव्हा तुमचा सगळं या विभागामध्ये खेळतो तेव्हा तेव्हा तुमचा परफॉर्मन्स चांगला होतोय. परंतु आज आयोजक संघासमोर तुम्हाला सेमीफायनल खेळायची आहे. टॉस किती महत्वाचा होता? टॉस महत्वाचा होता ना, चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करणार की गोलंदाजी? गोलंदाजी. एक्झॅक्टली तुमच्या संघाची स्ट्रॉंग गोलंदाजी आहे की बॅटिंग आहे की तुम्हाला चेस करणं जास्त आवडतो? दोन्ही पण. तरी सुद्धा किती तासांपर्यंत त्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न करणार? 35 ते 40. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तुमचा प्रवास कसा राहिला आणि ही स्पर्धा तुम्ही एक्झॅक्टली कशा रीतीने एन्जॉय केली? खूप छान. तर जरूर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. संदीप, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जर तुम्ही टॉस जिंकला तर तुमचं निर्णय काय असतं? आम्ही फिल्डिंग घेतली असते. पहिल्यांदा तुमचा संघ एक्झॅक्टली क्वालिफाय झालेला आहे. आपल्या ज्या खेम्यामध्ये वातावरण कसं होतं? एकदम खूप एन्जॉय केला मुलांनी. आता जेव्हापासून हा 2025 मध्ये 8-9 टुर्नामेंट झाल्या त्यामध्ये फर्स्ट टाइम काल क्वालिफायचा होता. खूप चांगला दिवस गेला मुलांचा. स्पर्धेबद्दल एक विचारतो. आज सफल स्पर्धा इथे पार पडत आहे, परंतु तुला असं वाटतं की एखादा क्षेत्र आहे की त्या ठिकाणी आम्ही कमी पडलेलो आहोत? असं काही नाही, कुठलाही क्षेत्र असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये मेहनत इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. आणि खूप सारे मुलांनी स्ट्रगल केला या टुर्नामेंटसाठी. बाकी सगळं ओके. तर प्रेक्षकांना ज्याप्रमाणे मॅच हवी आहे तशाप्रमाणे मॅच होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगू शकतो तुमच्याकडून? होईल. तर जरूर दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. मित्रांनो, नुकतीच नाणेफेकीचं संपन्न झालेले आहे. टॉस जिंकला या ठिकाणी भाबाली बस संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तर जाऊया आपण पुन्हा व्यासपीठाकडे. काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सो थँक्यू सो मच. दरम्यान या ठिकाणी जरूर आम्ही या नाणेफेकीमध्ये थोडेसे व्यस्त होतो, परंतु पाहुण्यांचा शुभ आगमन इथे झालेला आहे. आमने गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय राजेशजी पाटील भाऊजी म्हटले तरी बाळगो ठरणार नाही. किरोली गावचे सन्माननीय ज्यांनी किरोली गावाला एक दिशा दाखवली, किरोली गावाला एक ओळख निर्माण करून दिली असे आमचे साई शेठ बजागे आणि त्यांच्या समेत सन्माननीय आमने गावचे समाजसेवक वारामजी पाटील याचं इथे शुभागमन झालेलं आहे. तर त्यांचं करूया आपण न्यू आई एकविरा स्पोर्ट्स संघाच्या वतीने स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
थँक्यू सो मच योगेशजी पाटील सर. बॉल अवेलेबल करून द्यायचे आहे. सेमीफायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित न्यू आई एकविरा चषक 2025 आणि यजमान संघ या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघच आपल्याला सेमीफायनलची मॅच इथे खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि बलवंत दळवी आज लकी राखले जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंगसाठी, कारण ड्रॉ उचलण्याची संधी त्यांनाच मिळाली आणि त्यांनी ड्रॉ देखील त्यांच्या टीमच्या बाजूनेच उचलला. सो कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. फायनल मॅचमध्ये टीम जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग देखील वाट पाहतोय की त्यांचा अगेन्स्ट खेळेल कोण, पण त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या सेमीफायनलच्या मॅचमध्ये मिळणार आहे. जरूर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी नवघोरचे समाजसेवक सन्माननीय प्रमोदजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया. सरचे सभा अनेक संख्येने मान्यवर मंडळी आपण पाहत आहोत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. संदेशजी केडे साहेब, साईनाथजी बजागे, सन्माननीय विकीजी भंडारी, सन्माननीय राजेशजी पाटील, बारामजी पाटील, देविदासजी पाटील, सन्माननीय मोहनजी शेलार या सध्या या स्पर्धेला आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. अपील सुरू आहे आणि पहिल्याच बॉलवरती सफलता. पहिला धक्का, बॅटर बाद झालेत स्वप्नीलच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागला. पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा होता आणि त्याचा ॲडव्हान्टेज इथे मिळाला असं मी म्हणेन. आणि पहिला धक्का लागला, कारण अशा परिस्थितीमध्ये पाकलं गेलं तर विकेट सिक्सर हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. विनोद पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. सिक्सर हॅट्रिक साठी डबल 500 दिले जातील. बॅटर कुणालला हे पारितोषिक असेल. सवा टीमचा प्रत्येकी बॅटरला ही संधी की जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 दिले जाणार आहेत. बट ही सुरुवात थोडी कमकुवत राहिली, कारण पहिल्याच चेंडूवरती विकेट जेव्हा जाते ना तेव्हा मनोबल थोडं कमी होतं. आता देखील बॅटची कडा आणि विकेट किपरने चांगले प्रयत्न केले होते, बट कॅच पकडता आली नाही आणि एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. सलामीची जोडी आपण पाकली होती स्वप्नील आणि निखिल, आणि स्वप्नील अगदी पहिल्याच चेंडूवरती बाद झाले आणि त्यानंतर ही सिंगल तंत्रमाने ते कंप्लीट केली गेली. धावफलक एक धक्का देखील एक, आणि अजून देखील पहिल्या षटकामध्ये येणार 4 चेंडूंचा खेळ येते बाकी. ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर पुल केला. बॉल अभ्यामध्ये डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीयेत. बॉल झाले कडप्पाने बाउंड्री लाईनचा बाहेर. या सेमीफायनल मॅच मधला हा पहिला दमदार फटका चौकार. सोमनाथजी पाटील साहेबांनी एक अनाउन्समेंट केलेली आहे की जर न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघ फायनल मध्ये पोहोचतो तर एक बोकड दिलं जाणार आहे. कारवा देवीच्या नावाने एक बोकड सावध टीमला दिला जाईल. म्हणजे बघा आता सामना एक ओव्हर देखील झाले नाही आणि त्याआधी देखील पारितोषिक भरपूर सारे अनाऊन्स होत आहेत. मला असं वाटतं की हा सामना जर क्लोज गेला तर भरपूर सारे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळू शकतात. या सीझन मध्ये पाकले गेले तर प्रथमतः न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघ सेमी फायनल खेळत आहे आणि तो आनंदच आहे, कारण पाकले गेले तर जी माहिती माझ्यापर्यंत आली की प्रथमतः ते क्वालिफाय झाले त्या सीझन मध्ये. आणि बघा जेव्हा आपण फार मेहनत करतो त्या मेहनतीनंतर आपण चांगले रिझल्टची देखील अपेक्षा ठेवत असतो आणि तो रिझल्ट आतापर्यंत ठीकठाक आहे. टीम सावधसाठी सेमीफायनल पर्यंत पोहोचलेत, बट पुढचा प्रवास कसा होईल. बट त्याआधी सध्याच्या घडीला खडतर प्रश्न इथे सूरज केने विचारतो, कारण याआधी चौकार जरूर आला बट त्यानंतर गुडलँड स्पॉट वरती हा बॉल राईज होणारी डिलिव्हरी डॉट बॉल इथे येतो आणि धाव फळक जर आपण पाकलं स्टील ऑन द बोर्ड. एक धक्का देखील लागला. योगेशजी पाटील सर आमच्यासोबत थोडे लेट जोडले गेले, बट लेट पण थेट हीच त्यांची भूमिका नेहमीच राहते. ऑन साइडला फटका आहे, लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता
6 ऑन द बोर्ड, 6 धावा फलकावरती सावध संघ खेळतो आणि त्यांची जी स्पर्धा दॅट्समन आपल्याला भरपूर सारे प्रमुख अतिथी मान्यवर देखील व्यासपीठावरती पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये जर काही अप अँड डाऊन झाले तर इथे मैदानाच्या बाहेर देखील काही अप अँड डाऊन होतात. कारण आपला संघ जेव्हा खेळतो तेव्हा एकच खेळ भावना असते की आपल्या टीमने आपला बेस्ट द्यायला हवा. नेक्स्ट बॉल आता मिस्टामिंग टॉप एज हव्यामध्ये सूरज धावतोय आणि कॅच ड्रॉप थोडा दूर राखला. एकंदरीत बॉल रिलीज केल्यानंतर जो पॉज घेतला होता एका जागेवरती सूरज जो थांबला होता त्या अनुषंगाने इथे कॅच पकडणं अवघड झालं. कदाचित तो पॉज नसता घेतला त्याच मोमेंटमने जर झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असता तर ही कॅच होऊ शकली असती, पण तसं काही होणार नाहीये. निश्चितपणे काही सन्मान जे आहेत आपण सन्मानाकडे वळणार आहोत कारण भरपूर सगळे मान्यवर मंडळी आपल्या व्यासपीठावरती आज विराजमान झालेले आहेत. अमनेगावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्मान्य राजेशजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. मी माजी उपसरपंच सन्मान्य अनिलजी तिसकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य राजेशजी पाटील यांना आपण सन्मान करायचे. मी सर्वांना विनंती करतोय की ज्या ज्या पाहुण्यांची मी नावं उल्लेख करतोय त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. तिथे सर्वांचा सन्मान इथे मात्र आम्ही संपन्न करणार आहोत. सन्मान्य राजेशजी पाटील यांचा हा शुभ सन्मान आपण इथे संपन्न करीत आहोत. अनिलजी तिसकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. तदनंतर किरुलगावचे प्रसिद्ध उद्योजक सर्वांनी क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि नेहमीच सावरदेव किरुल संघाला ते मात्र चांगलं प्रोत्साहन करत असतात. साईशेठ बजागे साहेब आपण पुढे या. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही संपन्न करणार आहोत. जी रामकथा तुम्ही मित्रांनो ऐकली, पूर्ण देशामध्ये ती रामकथा पाहिली गेली आणि त्या रामकथेचे मुख्य आयोजक साईशेठ बजागे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. तदनंतर सन्माननीय संदेशजी केणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाणार आहे. सन्माननीय संदेशजी केणे साहेब. पुढील सन्मान आदरणीय विकी भंडारी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय विकीजी भंडारी यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. अनिलजी तिसकर याच्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे मात्र संपन्न करूया. उपदारबाईची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सर्व पाहुण्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर सन्माननीय बाळरामजी पाटील जे आमनेगावचे समाजसेवक आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा पुढे आहे. आपला सन्मान या व्यासपीठावरती आम्ही संपन्न करत आहोत. आदरणीय बाळरामजी पाटील. तुम्ही पाहता न्यू आई एकविरा चषक 2025 जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरिंग बापगाव हे ऐतिहासिक क्रिकेटची नगरी आहे आणि इथून तुम्ही थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचे पाहत आहात. सन्माननीय देवीदासजी पाटील आपल्यास विनंती करतो की आपण पुढे या. चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं आहे सन्माननीय देवीदासजी पाटील साहेबांच्या वतीनं आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सावतगावचे समाजसेवक आहेत आणि नेहमीच क्रिकेटसाठी आपल्या संघाला मार्गदर्शन मोलाचं सहकार्य त्यांच्या वतीनं मिळत असतो आणि त्यांचा आपण हा यथोचित स्वागत सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. त्यानंतर नवगरचे समाजसेवक प्रमोदजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. आपणास विनंती करतो की आपण पुढे या. आपला शुभ सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे. वडू नवगरचे समाजसेवक प्रमोदजी म्हात्रे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. अनिलजी तिसकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. त्यानंतर आपल्या विभागातील एक युवा उद्योजक म्हणून उदयास आणणारे जानवलचे सन्माननीय मोहनजी शेलार आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही संपन्न करतोय. जानवलचे युवा उद्योजक मोहनजी शेलार यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करीत आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा न्यू आई एकविरा चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि जाऊया आपण ऑन गोइंग मॅच कडे. सामना सुरू आहे सेमीफायनल. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. तिथे सज्ज आहेत सहकारी समालोचक मिस्टर विशाल पाटील. थँक्यू सो मच पाटील सर. आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरचा क्रेज धाव फळक 19 आणि धक्का 1 लागला. अजून देखील खेळ शिल्लक आहे त्या 2 ओव्हरचा. सेमीफायनल हा मोठा सामना आपण पाहत आहोत आणि या मोठ्या मंचवरती मोठा पंच कोणता संघ इथे मारेल हे पाहणं देखील इंटरेस्टिंग असेल.
कारण ॲज अ कॉमेंटेटर ॲज अ क्रिकेटिंग फॅन मी नेहमी सांगत असतो की मॅच कोणीही जिंकू द्या, पण दोन्ही टीमचं संघर्ष झालं पाहिजे, नेक टू नेक फाईट झाली पाहिजे, शेवटच्या चरणापर्यंत सामना रंगला पाहिजे. या गोष्टींची अपेक्षा आम्ही नेहमी ठेवत असतो आणि या मॅचमध्ये ते होऊ शकतं असं वाटतं. कारण 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलक 19 धक्का 1. अजून देखील 2 ओव्हरचा खेळ इथे बाकी या पहिल्या सत्रामध्ये. अजून देखील 12 चेंडू आहेत. पहिल्या 12 चेंडूंवरती मी म्हणेन की 50-50 बॅलन्स खेळ झाला, कारण एकच विकेट 19 धावा देखील आहेत. त्यासोबत अजून देखील 12 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. ते 12 चेंडू इथे डिसाईड करू शकतात की हे पहिलं सत्र कोणाच्या नावावरती. थर्ड ओव्हर नवनाथ मुकणे ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल नवनाथचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ ला फिल्डर योगेश भालेकर. आज फिल्डिंग मध्ये एक्झॅक्टली काय चाललं हा प्रश्न मला आता निर्माण होतोय, कारण चौथ्यांदा ही मिस्टेक योगेश कडून झाली आणि बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. कारण या आधीच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं की अशीच एक मिस्टेक झाली, तेथे देखील चौकार, एक कॅच देखील ड्रॉप. त्याच मॅचमध्ये एक मिसफील्ड देखील झाली. कारण बघा जेव्हा एखादा चांगला खेळाडू अशा गोष्टी करतो ना, तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्याकडे असतात. चौकार इथे येतोय, धावफलक आता 23. आता ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटचा अगदी टोला लागला डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर येतात चेंडूपर्यंत, उचलतात फेकतात तोपर्यंत एक सिंगल रन दरम्यान ते कंप्लीट केली जाईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 24 धावा धावफलकावरती. सावध टीमचा जर बॉलिंग क्रम आपण पाहिला तर शेल्टन कॉटरल ऑफ भिवंडी या टीम मध्ये आहेत. सावध एक्सप्रेस म्हणून देखील त्यांची ओळख. किरण पाटील. कारण पाकलं गेलं तर त्यांची बॉलिंग लाजवाब आपण सातत्याने पाकलेली आहे, पण या मॅच मध्ये आणखी काय एक्स्ट्राची आवश्यकता आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल इथे येतो. बघा नवनाथ मुकण्याचा जर आपण उल्लेख केला तर जेव्हा अशा दिवसामध्ये भावाले बी संघ जेव्हा पहिला सामना खेळला होता तेव्हा देखील मी सांगितलं होतं की हिट टू द विकेट म्हणजे हार्ड लेंथ बॉलिंग भरपूर चांगल्या पद्धतीने नवनाथ करतो. आणि बघा जेव्हा ॲज अ बॉलर तुम्ही बॉल स्विंग नाही करू शकत किंवा तुमच्याकडे व्हेरिएशन्स नसतात, तेव्हा एक ऑप्शन आणखी नसतो, तो म्हणजे तुम्हाला सरफेसचा फायदा घ्यायचा, हिट टू द विकेट बॉलिंग करायची. आणि त्याप्रमाणे हिट टू द विकेट बॉलिंग नवनाथ मुकणे आपल्याला करताना दिसतात. कारण अतिरिक्त पेस जनरेट करताना बॉलर आपल्याला पाहायला मिळतो. बट सध्या सगळीला दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे पाहायला मिळेल. अतिरिक्त रन समजतेने धावफलक आता 25 धावा धावफलकावरती. बघा आज जर आपण पाहिलं तर या 3 टीम्स पैकी एक टीम तरी आज आपलं चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकते. पण तो कोणता संघ असेल? जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग असेल, भावाले बी असेल की टीम सावध असेल. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे आणि अनप्लेबल डिलिव्हरी, कारण बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट देखील नाही झाला. डॉट बॉल इथे येतो. एकंदरीत जर आपण दुसऱ्या एंडला पाकलं तर निखिल लाजवाब बॅटिंग करतो या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. 20 धाव्यांवरती तो नॉट आउट आहे. पण एकंदरीत दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर हवी तशी साथ आतापर्यंत मिळालेली नाहीये. कारण पाकलं गेलं आपण सेमीफायनल मॅच खेळतो आणि ज्याप्रमाणे मॅच आहे त्याप्रमाणे आपल्याला स्वतःला झुकावं लागेल. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी होती. हुकचा फटका. बॉल दरम्यान फायनल एक रिजनला चाललाय. स्वतः विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचतात. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि धाव फडक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण पाकला तर 26. मी म्हणेन की या क्षणामध्ये एकंदरीत जर मोठे फटके येत नसतील तर स्ट्राईक रोटेटचा तरी विचार किमान कुणालने करायला हवा होता. कारण 7 चेंडू फेस केलेत आणि 4च धावा बनवल्या आणि दुसऱ्या बाजूला 9 चेंडू फेस करून 20 धाव्यांवरती खेळतोय निखिल. पॅनवरती टाकला. बॉल दरम्यान पॉइंट रिजनकडे चालला. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे केला जातोय पण अखेरीस नकारलं गेलं. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 27 धावा धावफलकावरती. पण मोमेंटम लूज केला असं मी म्हणेन, कारण 19 होत्या 2 ओव्हरमध्ये आणि चांगले फटके देखील भालेकरच्या अगेन्स्ट आले होते बॅटर निखिल.
सबाटमधनं, बट त्यात नंतर कुणालचा जो खेळ आतापर्यंत राखला त्या खेळाने कुठे ना कुठे मोमेंटम लूज केला. अजून देखील 6 चेंडू आहेत. अजून देखील मी म्हणेन की लास्ट ओव्हरमध्ये जर 12 ते 15 इथे येतात, मे बी 40 किंवा 40 पेक्षा जास्त धावा जर या पहिल्या सत्रामध्ये बनवल्या जात आहेत तर सेमीफायनल आहे, मॅच पाहायला मजा येईल. अंतिम 6 चेंडू आणि बॉलर तयार होतो विकास गवार या अंतिम षटकामध्ये. समोर बॅटर निखिल असेल आणि मी तर म्हणेन की या लास्ट ओव्हरमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक निखिलकडे राहणंच आवश्यक आहे. हा बॉल तर म्हणे ते सोडून दिला. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल, कारण बघा 4च ओव्हर 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये जर आपण विचार केला तर एकंदरीत तुमचा जो इम्पॉर्टंट बॅटर आहे त्याने जास्तीत जास्त बॉल फेस करायला हवेत आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर इथे निखिलचं जास्तीत जास्त स्ट्राईकिंग एंडवरती राहणं हे गरजेचं आहे. विकासा बॉल लॉफ्टेड फटका हवेमध्ये लॉंग ऑन, फक्त पाहतच राहतील. व्हाट अ शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन पार. निखिलचा बॅटमधनं हा धमाकेदार फटका, षटकार. षटकार येतोय. निखिल आज माघार घेणार नाहीये आणि क्रिकेटच्या खेळामध्ये माघार घेण्यापेक्षा हे लढणं हे कितपत तरी चांगलं असतं, कारण जेव्हा तुम्ही लढता तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही शिकता देखील. षटकार येतो. धाव फळकत 34 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम सावध. अजून देखील रिमेनिंग 5 चेंडूंचा खेळ ते बाकी आहे. त्या 5 चेंडूंवरती जर 2 फटके चांगले आले ना तर जे सावध टीमचे खेळाडू जे शांत आहेत ते थोडे खुश होतील. आणि आता यावेळेस बॅक ऑफ द लँड हार्ड लाईन बॉल, हुकचा फटका, फाईन लेगला बीट केलं. हा बॉल देखील लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. बघा जसे जसे फटके येत आहेत टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो, कारण या सीझन मध्ये प्रथमतः सेमीफायनल खेळतात आणि त्याचा आनंद तर होताच, बट प्रथमतः क्वालिफाय झाल्यानंतर चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं का, आणि ते स्वप्न जर टिकवायचं आहे, या मॅच मध्ये जर लढत द्यायची आहे तर या पहिल्या सत्रामध्ये एक चांगला टोटल इथे उभा करावा लागेल टीम न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध टीमला. मी नेहमी सांगत असतो की एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पर्याप्त प्रयत्न करणं देखील आवश्यक असतं, आणि आज जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं तर स्वतःचा बेस्ट द्यावा लागेल सावध टीमला. नेक्स्ट बॉल. आता यावेळेस लॉंग वे शफल झाला. हुकचा फटका, फाईन बॉल गेला, बट डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर बॉल फील्ड करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि जर आपण इथे पाकलं फक्त मिळेल एक सिंगल. धाव फळके एका धावेच्या मदतीने स्कोर काढत हा 39 धावा धाव फळकावरती. सध्या सागडीला बघा कुणाल आतापर्यंत स्ट्रगल करताना जरूर दिसले, पण इथं 3 चेंडूंवरती 1 ते 2 चांगले फटके जर कुणालचा बॅट बनना आले ना तर कुणालला कोणी हे नाही विचारणार की किती डॉट बॉल फेस केले. 3 चेंडू आणखी नाखेत, आणि मी म्हणेन की या परिस्थितीमध्ये जे झालं त्याला विसरून मोठा फटका कसा येऊ शकतो त्याचा विचार करणं आवश्यक. मोठ्या फटक्याचा उल्लेख केला, हॅमर केला, गॅप मध्ये फटका आणि बॉल जातो बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. जस्ट मी उल्लेख केला की जर बाउंड्री झाल्या ना कुणालचा बॅट मध्ये तर त्याला कोणी हे नाही विचारणार की त्याने किती डॉट बॉल फेस केले. चौकार इथे येतोय. धाव फळक आता 43. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. बा क्रिकेटच्या खेळामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पास्ट इज अ हिस्ट्री अँड फ्युचर इज अ मिस्ट्री. प्रेझेंटचा विचार करा, चालू वेळेमध्ये काय करता येईल त्याचा विचार करा. समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचतोय, बॉल फील्ड करतो. आता फक्त मिळेल एक सिंगल, बट ते लढता झगडता 44 पर्यंत पोहोचलेत आणि अजून देखील 1 चेंडू शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. म्हणजे या पहिल्या सत्रामध्ये सावध टीमने हे तर सांगून दिलं की परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही करू, आणि ती सुरुवात या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली, कारण एक चांगलं टोटल उभं तर झालं. 1 चेंडू अजून देखील शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. 44 ऑन द बोर्ड. आणखी किती ऍड होतील. शेवटचा बॉल समोर निखिल. 32 वरती नॉट आउट आहे निखिल. शेवटचा बॉल मिस्टामिंग हवेमध्ये. स्वतः बॉलर विकास थांबला. सिंगल पूर्ण. दुसरीसाठी निखिल परतलाय. 2 मिळतील. तिसरीसाठी
परतणार नाहीयेत, फक्त 2 मिळतील आणि अशा प्रकारे सेमीफायनल फर्स्ट इनिंग कंप्लीट 46 बनवल्या गेल्या आणि 47चा एक चांगला टोटल, एक चॅलेंजिंग टोटल इथे सेट केला न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध टीमने अगेन्स्ट टीम अंतरव एंटरप्राइजेस भावाले बी. अतिशय सुंदर स्पर्धेचा आपण या ठिकाणी नियोजन पाहत आहोत. 3 दिवसांचा 16 सावधकरांचा आई एकवीर आईचं गुणगान गाणार ही स्पर्धा आपण पाहत आहोत. न्यू आई एकविरा चषक 2025 आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सुप्रसिद्ध उद्योजक उंबाटे गावचे या आदरणीय पेशाने बिल्डर आहेत सन्माननीय मच्छिंद्र शेठ जाधव साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्याचं करूया या स्पर्धेच्या वतीने आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय डीबी नावानं ही व्यक्ती खूप लौकिक आहे आणि सन्माननीय मच्छिंद्र जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचं करूया आपण सावधकरांच्या वतीनं न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय प्रमोदजी पाटील यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आज मित्रांनो स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अनेक मान्यवरांची आपण या ठिकाणी मांदी आली पाहत आहोत. सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि प्रमोदजी पाटील साहेबांच्या सोबतीला सन्माननीय त्यांचे पिताश्री सन्माननीय सावतगावचे ज्येष्ठ समाजसेवक सावलारामजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. याच्या आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. क्रिकेटवरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि प्रमोदजी पाटील आणि त्यांचे वडील सावलारामजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना वेलकम सुस्वागतम. सेमीफायनलची मॅच सुरू आहे आणि या पावसाळ्याला या ठिकाणी एक्झॅक्टली 47 धाबांचा पाठलाग इथे मात्र करायचं आहे टीम भाबालेबा संघाला आणि त्या धाबांचा पाठलाग होईल की संरक्षण होईल आपण ऐकूया दुसऱ्या इनिंग मध्ये आमचे सहकारी समालोचक आमचे प्रिय मित्र राहुल भोईर यांच्या गोडवाणीतून. थँक्यू सो मच. चला आपण लगेचच करूया मॅचला सुरुवात. अधिकची चर्चा जी आहे ती आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जरूर सुरू झालेली आहे. मग आपण त्याकडे लक्ष न देता आपण लगेचच जाऊया ऑनगोइंग मॅचच्या दिशेने. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. वेलकम बॅक. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट आपण जरूर एन्जॉय करतो. अप्रतिम आणि दर्जेदार हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू एकविरा क्रिकेट टीम सावध आणि ग्रामस्थ मंडळ सावध यांच्या संयुक्त विद्यमानानं सुंदर आणि भव्य दिव्य असा आपण हा क्रिकेटचा थरार मागच्या 2 दिवस एन्जॉय करतो. आज निर्णायक दिवस कोण उचलणार पहिला, दुसरा, तिसरा क्रमांकाची ट्रॉफी. त्याकरिता आता
या मॅचेस महत्वाच्या. सेमीफायनल मॅच आपण जरूर एन्जॉय करतोय आणि क्वालिफाय झालेला थेट आपण संघ बघतो आजच्या दिवसामध्ये. मेगा फायनल मध्ये जे झुटिंगदो क्रिकेट संघ देवरुंग इन ऍक्शन पुढच्या मॅच मध्ये असेल. मॅच ऑन पहिलाच बॉल, जबरदस्त शॉट बालेकरच्या बॅट मधून रिव्हर्स केले, छोट्याला नक्की स्वीट करत असताना स्वीशीटे 4 धावा. डीजे हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. किरण पाटीलचं भव्य स्वागत केलेलं बालेकरच्या बॅट मधून. सुंदर शॉट, टायमिंग प्रचंड चांगलं. ऐतिहासिक मैदान आणि काय स्पर्धेचं दमदार असं आयोजन. खरं तर जे रॅलिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या चहू बाजूने, अजिबात कोणालाही प्रवेश नाही मैदानात. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू फुलर लेनचा कमबॅक केलेला डायरेक्टचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला. 10 विकेट न मिळणार नाहीये. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर बघतो आपण याला डॉट बॉल. चांगली रंगेली ही मॅच. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. आजचा निर्णायक दिवस सेमीफायनल आपण एन्जॉय करतोय. सुंदर असं टेलिकास्ट एंटरटेनमेंट आहे आपल्यासोबत एसकेचं. नेक्स्ट बॉल, किरण बालेकर साठी फुलटॉस या समोर ड्राईव्ह केलेला आहे. तिकडे खंडू दादा आहेत. चांगली फिल्डिंग जरूर त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. धाव मात्र मिळणार नाहीये. प्रत्येकी रन महत्वपूर्ण आहे. माहिती आहे तिकडे खंडू पाटील यांना की इकडनं आता जर आपण चूक केली तर कदाचित फायनल मध्ये पोहोचण्याकरिता अशा गोष्टी अपेक्षित नाहीयेत. चुका केल्या तर तो स्वप्नच राहील. जरूर मॅच चांगली रंगतदार होईल. किरण चुकीचा चेंडू आहे. बघूया एक्झिट काय. व्हाईट बॉल. पुन्हा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न बघितला. लगेचच लेंथ मध्ये बदल केलेला किरण पाटीलनं. त्याचा फायदा इकडे किरणला न होता फायदा झालेला आहे टीम मैदानाच्या बघतो आपण बावालेला. खास करून बालेकरला रन्स एकूणच स्कोरबोर्ड वरती 5 धावा आहेत. नेक्स्ट बॉल, किरण पाटील लेफ्ट आर्म ओ द विकेट ना खेचून मारला. अजून एक काय फटका आहे रिव्हर्सच्या माध्यमातून. जबरदस्त शॉट, डेकना फटका. चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. योगी पाटील देखील आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. को अँकर त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जरूर रेश्मा मय करण्यामध्ये आपल्याकडे योगेश पाटील जरूर आहेत. सुंदर शंकरिंग करत असताना समोर ड्राईव्ह करत असताना फटका चांगला आहे. चांगला तिथं बघतो आपण सूर मारला होता फिल्डरना. मात्र चेंडू दूर कारत चाललेला आहे वेगानं. जरूर भिवंडीमध्ये प्रथम लॉन्च आपण म्हणू शकतो. लॉन्चिंग रेश्मा मयेकरच्या आमच्या योगेश पाटील यांनीच केली होती. कोकसाच्या आपण मैदानामध्ये जरूर समालोचन करत होतो. धनेश चषकामध्ये अप्रतिम जरूर असे मोठमोठे मेगा इव्हेंट जरूर योगी पाटील यांनी आम्ही सोबत केलेले आहेत. बघा जरूर उपसरपंच चषक डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट मध्ये त्यांनी 7 फेब्रुवारीला पुन्हा एकदा जरूर बिलोशीकडे जरूर त्यांचा इव्हेंट असेल. प्रत्येकाचं काम महत्वाचं आहे. फुल टॉस समोर ड्राईव्ह केलेला फटका. रन चांगला मिळतील. नो चान्स फिल्डर. चेंडू स्क्रीनच्या दिशेनं वेगानं चाललेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. आय थिंक पहिल्या षटकाचा खेळकडे बघतो आपण कंप्लीट झालेला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टार्गेट या मॅच मध्ये एकूण बघतो आपण विजयाकरिता रन्स करायचे आहेत. फॉर्टी 47चं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण धावा आहेत. 15 धावा आहेत धावा पलकावरती. मॅच बॅलन्स आहे असं आपण म्हणू शकतो. सेमीफायनल मॅच पाहायला मिळते दोन टीम मध्ये. आज चांगलं क्रिकेट एन्जॉय केलं आपण.
असोसिएशनच्या अंतर्गत पहिल्या 2 दिवसामध्ये टीम खेळणार. त्याच्यानंतर आजच्या दिवसामधून भावाले संघानं टॉप टेबल केलेला क्वालिफाय झालेला. केने समोर बॉलिंग मार्कवरती, सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती निखिल आले आहेत. हो द विकेटने खराब चेंडू उडवला. रॉकेट डीप मध्ये फिल्डर फक्त बघत राहतील. चेंडू त्यांना टाटा बाय बाय करत चाललेला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर. केनेच्या बॅटमधून सिक्सर. खराब लेंथ. या लेंथ वरती बॉलिंग केली तर चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेरून आणावा लागेल. दुसरा पर्याय नाहीये. समोर तगडा फलंदाज आहे, मोठा फलंदाज आहे सूरज केने. टेनिसबर्ग क्रिकेटमध्ये सातत्याने खेळाला मागणी असते. व्यावसायिक खेळाडू आहे. भिवंडी सिटीचं क्रिकेट, ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट सातत्याने खेळत असतो. दोघी प्लेयर्स बालेकर आणि केने बावालीच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. ओ क्या बात, जबरदस्त चेंडू आहे. फुलर लेन्सचा होता. पूर्णपणे बीट करत असताना सूरज केंद्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. रन्स एकूण 21 धावा आहेत. मॅच मध्ये 47 करायचे आहेत विजयाकरिता. सेमीफायनलचा सामना थेट बघूया मेगा फायनल मध्ये कुठला संघ दोनात करेल देवरुंग संघासोबत. कमी केली गती, खेचून मारलाय. शॉट जबरदस्त आहे. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ऐवाजीर पकडलाय. पकडला असेल तरी आपल्यासाठी पारितोषिक आहे किरणजी. पारितोषिक आहे की आपण कन्फर्म करू जरूर. पारितोषिक ज्यांनी लावलं होतं आमच्या पाहुण्यांनी ते आता इकडे अवेलेबल नाहीयेत. ते असेपर्यंत बक्षीस होतं आपल्याकडे, तर आता नाहीये. चांगला चेंडू. रन्स मिळतील. 4 धावा मिळणार आहेत. सगळ्या गोष्टी आता भावाल्याच्या बाजूने आहेत असं म्हणू शकतो आपण. 6 नंतर 4 धावफलक सुसाट सुटलाय. समोर नाशिक हवे आणि इकडे धावफलकावरती धावफलक जोराने चाललेला पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 31 वरती. 31. 14 चेंडू 16ची गरज आहे. ज्योतिंद्र क्रिकेट संघ देवरुंग देखील सज्ज झालेला आहे. बघा पुढच्या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये अशा पद्धतीने त्यांचा खेळ होतोय. नेक्स्ट बॉल. केने करीत आहे कॅप उडवलाय. डीप मध्ये फिल्डर त्यांचा जजमेंट चांगले चुकवणार नाहीये. केनेला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर खेळाडू बाद. आमचे बालारामजी मेहर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आम्ही करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. सुजित आलेत आणि आल्या आल्या फटका देखील हवेत. रॉकेट अजून एक जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या भव्य स्वागत केलेल्या बॉलरचं. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर.
रन झालेले 37-37, 12 चेंडू शिल्लक, रन्स खेळायचे 10. मॅच खुली झालेली आहे. बॉलिंग मार्क मध्ये बॉलर कोणाला आलेत. थर्ड ओव्हर मध्ये कुणाल वरती जिम्मेदारी आहे. रन्स आता इकडनं रोखायचं म्हटलं तर जास्त अवघड झालेलं आहे. काय फटका ऑन साइडला, जबरदस्त कडक शॉट, 4 धावा. फक्त 6 धावेची गरज आहे. 6 धावा दूर आहे भावाले संघ फायनल मध्ये पोहोचण्याकरिता. वेगवान चेंडू, लाईन मात्र खराब आहे. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 42 धावा. 5 धावेची फक्त गरज. 11 चेंडू शिल्लक आहेत. इक्वेशन वेगळं असतं, उलट असतं. 5-11 तर अजून मजा आली असती. 11-5 आहे. ऑल इज वेल भावाले संघ. भालेकरच्या बॅट मधून फटकावेत. मिसामिंग तिकडे पोहोचलेत खंडू पाटील. झालेली करा फिल्डिंग. काही रन्स इकडे धावून घेतल्या जातील. सेकंडचा कॉल देखील 2 मिळतील. आणि आता मात्र 3 धावेची गरज आहे. डबल चेंडू शिल्लक आहे 10. वेगवान चेंडू, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. विकेट्स घेणं गरजेच्या होत्या. 4 ओव्हर मध्ये 40+ धावसंख्या चांगली म्हणू शकतो आपण 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. आता बॉलिंग आपण विचार केला तर बॉलिंग जशी हवी होती तशी बॉलिंग सावध टीम कडनं झाली नाही या मॅच मध्ये. त्याच कारण भावाला संघ पुढे. अशीच बॉलिंग अगोदर गरजेची होती. फलंदाज बाद. नवीन बॅटर वेदांत आलेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावेची गरज हा मॅच मध्ये विजय खरीदा. समीकरण सोपं आहे. अजून एक वेगवान चेंडू हा देखील जाऊन बॉडीवरती आदळलेला. इथे असताना डॉट बॉल. 7 चेंडू शिल्लक आहे. 3 धावेची गरज आहे. इक्वेशन जरूर सोपं आहे या मॅच मध्ये भावाले संघाकरिता. ज्या अनुषंगाने त्यांचे खेळाडू खेळलेले आहेत. षटकार दिल. पुढचा चेंडू घेऊन तयार. ओद विकेट. ऑन साइडला पूल केलाय. आपण पूलचा फटका डीप मध्ये. कॉर्नरला चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. 6 चेंडू शिल्लक. धावांची गरज 2. आणि इकडनं दुसरं देखील धाव कंप्लीट झालेली. आणि अशा प्रकारे बघतो आपण
हा सामना जिंकलेला आहे टीम बाबाले बिन अभिनंदन बाबाले संघ थेट पोहोचलेला बघतो आपण ग्रँड फिनाले मध्ये अर्थातच मेगा फायनल मॅच मध्ये देऊ पण मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळू असणारे आमच्या मला स्कोर मित्र सांगतील मॅन ऑफ द मॅच प्लेअर